तर चला आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय फिजिक्सचा. थोडेसे मॅथ्सचे लेक्चर आपण रेकॉर्ड केले होते. आता आपण आज फिजिक्सचा पहिला चॅप्टर बघतोय, युनिट्स अँड मेजरमेंट. आता जो मी इथं चॅप्टर शिकवणार आहे तो फक्त मी एक्झामच्या दृष्टिकोनातून शिकवणार आहे, जास्त डीप आणि डेप्थ मध्ये जाणार नाहीये. आता तरी एक्झाम जवळ आहे, म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आज मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. जितक्या शॉर्ट मध्ये कव्हर करता येईल आणि एक्झाम रिलेटेड असा मी हा चॅप्टर कव्हर करणार आहे की कमीत कमी वेळेत तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला परफॉर्म करता येईल. तर स्टार्टिंग करूया चॅप्टरची, वेळ वाया न घालवता. तर चॅप्टरचं नाव जसं तुम्हाला माहित आहे, फर्स्ट चॅप्टर, इट इज कॉल्ड युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, मग याच्यामध्ये जो दोन पार्ट मध्ये चॅप्टर असणार, पहिला पार्ट जो असेल इट्स युनिट आणि डायमेन्शन आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत, आणि सेकंड पार्ट मध्ये ऍक्च्युअली आपल्याला बघायचं मेजरमेंट मध्ये असणारे एरर्स. तो चॅप्टरचा सेकंड पार्ट असणार आहे. ऍटलीस्ट फर्स्ट पार्ट जरी तुम्ही चांगला कंप्लीट केला, त्यातून भरपूर क्वेश्चन्स एक्झामला येणार आहेत. डायमेन्शन पासून, डायमेन्शनचे यूज, ऍप्लिकेशन्स, भरपूर क्वेश्चन त्यातून तयार होतात. तर फर्स्ट पॉइंट आपल्याला युनिट्सवर फोकस करायचा आहे पहिल्या हाफ चॅप्टर मध्ये. मग त्याची सुरुवात होते सगळ्यात पहिल्यांदा युनिट पासून. युनिट बद्दल बोलतोय तर युनिटचे डेफिनेशन, 1 मार्काला डेफिनेशन विचारली जाते एक्झामला. सिंपल अशी डेफिनेशन आहे. डेफिनेशन बघा युनिटची काय असणार आहे. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, the standard measure of any physical quantity is called unit of that quantity. अशी टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन आहे, आणि हीच डेफिनेशन आपण लिहायची. एनसीईआरटी मध्ये गेला तर थोडीफार डेफिनेशन वेगळे असू शकते, पण आपण आपल्या स्टेट बोर्डच्या बुकनुसार जायचं. तिथे ही डेफिनेशन दिली आहे. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट. तर युनिट माहित असायला आधी आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज अ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचं स्टँडर्ड मेजरमेंट आहे, पण व्हॉट इज अ फिजिकल क्वांटिटी. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर तुम्हाला फिजिकल क्वांटिटी सांगायचं असेल तर मी माझ्या लँग्वेज मध्ये कसं सांगणार, एनिथिंग विच वी कॅन मेजर इज अ फिजिकल क्वांटिटी. अशी कुठलीही गोष्ट आहे जी तुम्ही मेजर करू शकता, देन इट इज अ फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल लेंथ मेजर करू शकतो, यस इट इज अ फिजिकल क्वांटिटी. मास मेजर करू शकता, फिजिकल क्वांटिटी. टाइम, टेम्परेचर, फोर्स, मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, इंटेन्सिटी, जे काही तुम्ही जे मेजर करू शकता, मेजरमेंट ज्याचं करू शकता, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल समजा ह्युमन बिहेवियर बद्दल बोलतोय आपण. समजा एखादा पर्सन म्हणतो की मला खूप राग आलाय, मग तुम्ही त्याला विचारला किती आलाय, तर त्याला इथं मेजर करता येणार आहे का? नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे कुठला स्केल नाहीये. मग अशा गोष्टी ह्युमन इमोशन्स असतील जे ऍक्च्युली आपण मेजर करू शकत नाही, त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत नाही. मग अशा कुठलीही गोष्ट जी तुम्ही मेजर करू शकता, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण मास घेऊया. मास बद्दल थोडंसं बोलूया. समजा बाजारात तुम्ही गेला आणि तुम्हाला साखर खरेदी करायची, शुगर घ्यायचे, तर तुम्ही दुकानदाराकडे जाणार आणि सांगणार की मला मास म्हणजे वेट आपल्याला पाहिजे, शुगर किती पाहिजे, 5 पाहिजे, असं आपण म्हटलं. मला 5 द्या काहीतरी. मग आता तो विचारणार 5 काय, किलो पाहिजे, 5 ग्रॅम पाहिजे, की ऍक्च्युली 5 म्हणजे काही तर कळणार नाहीये. तुम्हाला ऍक्च्युली त्याचं युनिट डिफाईन करावं लागेल. मग तुम्ही बाजारात गेल्यावर सांगता की 5 किलो साखर द्या. मग हा जो आपण केजी जो पार्ट लिहिलेला असतो, इट इज ऍक्च्युली अ युनिट. मग कुठलीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला डिनोट करायची आहे तर 2 पार्ट मध्ये तुम्ही डिनोट करता. पहिला जो पार्ट असतो, इट सिग्निफाईज द मॅग्निट्यूड. पहिला जो पार्ट असतो, किती म्हणजे 5, 10, 15 जे काही तुम्ही सांगणार आहात, इट इज अ मॅग्निट्यूड. किती फिजिकल क्वांटिटी आहे आणि कशामध्ये मेजर करणार. आता मास मी भरपूर पद्धतीने मेजर करू शकतो. सोनं खरेदी करायला गेला तिथं किलो मध्ये घेत नाही आपण, तिथं आपण घेतो ग्रॅम मध्ये. ओके, मग तिथं आपण युनिट डिसाईड काय केलंय, ग्रॅम असणार आहे. मग त्याच्यानंतर आपण केजी मध्ये मेजर करू शकतो, टन मध्ये मेजर करू शकतो, पाऊंड मध्ये करू शकतो. मास वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मेजर करू शकतो, पण आपण एक स्टँडर्ड डिफाईन केलाय की मास असेल तर आपण असं मेजर करणार. मग ते जे क्वांटिटीज असणार आहेत त्यांना आपण म्हणतो युनिट. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज अ युनिट. मग आपण डिसाईड केलं हे
हे जे सगळे फिजिकल क्वांटिटीला जे आपण युनिट देणार आहे ते आपण डिसाईड केले. सायंटिस्टने ठरवलंय की कुठली फिजिकल क्वांटिटी आपण कशी मेजर करणार. मास असेल किलोग्राम मध्ये मेजर करणार, मिल्क आहे समजा लिक्विड आहे तर तो आपण लिटर मध्ये मेजर करणार, त्याच्यानंतर लेंथ आहे तर मीटर मध्ये मी मेजर करणार आहे. मग हे आपण डिसाईड केलंय. मग ते जे आपण डिसाईड केलेले स्टँडर्ड्स आहेत की एखादी फिजिकल क्वांटिटी आपण कशी मेजर करणार त्याला आपण म्हणतो युनिट. सिंपल आहे, जास्त डीप जायला नको, फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. एक्झामला आला तर फक्त एक मार्काला एक डेफिनेशन विचारतील तुम्हाला. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. कळालं? मग आता फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्याची सुरुवात आपल्याला करायची, स्टडी करायचा. मग त्याच्या दोन पार्ट मध्ये आपण डिव्हिजन केलेलं फिजिकल क्वांटिटीचं. काही फिजिकल क्वांटिटीना आपण म्हणतो फंडामेंटल आणि काहींना म्हणतो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी. मग त्याच्या दोन्ही डेफिनेशन एक्झामसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, त्या मी इथं सांगतो. आपल्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहिला तर चांगलीच गोष्ट आहे. पहिला जो असणार आहे इट इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि एक्झामला भरपूर वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट इज फंडामेंटल अँड डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. 2 मार्काला 2 डेफिनेशन सिंपल विचारतात आणि एकदम तुम्हाला येतील. एकदम सिंपल डेफिनेशन आहे बघा. भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत, त्यातल्या काही फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल. आता कुठल्या, तर त्याची डेफिनेशन त्यांनी अशी दिली आहे. फिजिकल क्वांटिटी which do not depends upon any other physical quantity for their measurement are called as a fundamental physical quantity. वाक्य तुम्ही पूर्ण करा. Simple definition: a physical quantity which do not depends on any other physical quantity for its measurement are called as a fundamental physical quantity. समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, समजा एखादा रॉड दिला आणि तुम्हाला सांगितले त्याची लेंथ मेजर करा. मग लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही काय करणार, मग त्याचं वेट चेक करणार, त्याचं टेम्परेचर बघणार, काय सरफेस एरिया किती आहे, काही बघायची गरज नाही. फक्त काय घ्या, मीटर स्केल घ्या. मीटर स्केलनं तुम्ही लेंथ मेजर केला, दॅट्स इट. तुम्हाला बाकी कुठलीही गोष्ट गरजेची नाहीये, फक्त लेंथ तुम्ही डायरेक्टली मेजर करू शकता. तसंच टेम्परेचर आहे, बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं आहे. बाकी कुठली गोष्ट तुम्हाला गरजेची नाहीये, डायरेक्टली तुम्ही टेम्परेचर मेजर करू शकता. थर्मामीटर घ्या, बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवा, टेम्परेचर इक्वल होईल बॉडीचं थर्मामीटरचं समजणार तुम्हाला बॉडीचं टेम्परेचर किती आहे. मग अशा काही क्वांटिटी आहेत त्या तुम्ही डायरेक्टली मेजर करू शकता. तिथं तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज नाही, ते कुणावरही डिपेंड नाही आहेत. मग अशा क्वांटिटीना आपण म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग अशा टोटल 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग इथे लिहितो मी. पहिला असणार आहे लेंथ, आणि हे पार्टच ठेवायचे. केमिस्ट्रीच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये पण ह्याच क्वांटिटी येणार आहे तुम्हाला, फिजिक्स मध्ये पण मोस्टली दोन्ही चॅप्टर, केमिस्ट्रीचा पहिला आणि आपला पहिला थोडाफार मॅच होतो. मग लेंथ, दुसरा मास, लेंथ मास टाइम, चौथा आहे टेम्परेचर. काही बुक्स मध्ये थर्मोडायनामिक्स टेम्परेचर म्हणतील, सेमच आहे, काही वेगळं नाही, टेम्परेचर. फिफ्थ असणार आहे इलेक्ट्रिक करंट. आता करंट फक्त म्हणायचं नाही, करंट भरपूर गोष्टीचा असतो. वॉटर करंट, रिव्हर करंट, भरपूर टाईपचा करंट असतो. करंट म्हणजे फ्लो असतो. पण इलेक्ट्रिक करंट असेल तर बरोबर इलेक्ट्रिक करंट म्हणा. त्याच्यानंतर 6 फिजिकल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता या फिजिकल क्वांटिटी बद्दल केमिस्ट्री शिक्षक तुम्हाला भरपूर डिटेलमध्ये सांगतील, तिथं भरपूर तुम्हाला याची डिटेल एक्सप्लेनेशन केमिस्ट्रीमध्ये येईल. आणि लास्ट जो आहे इट इज अ ल्युमिनस इंटेन्सिटी. सगळ्यांना पाठ झालं पण असेल, लेक्चरला तुम्ही ऐकला असेल भरपूर वेळा. या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. यांच्या मेजरमेंटसाठी दुसरी क्वांटिटी तुम्हाला गरजेची नाहीये. समजा तुम्हाला टाइम मेजर करायचं, दॅट्स इट. वॉच घ्या, स्मार्ट वॉच घ्या, काही असेल कुठलीही वॉच घ्या, मी टाइम मेजर केला, 2 इंटरव्हल मधला मी टाइम मेजर केला, तिथं दुसरी कुठली गोष्ट मला नको आहे. तर अशा 7 क्वांटिटी आहेत, यांना आपण म्हणतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. 7 तुम्ही पार्टच करून ठेवायचे. मग याचे युनिट्स पण तुम्हाला माहित पाहिजे. लेंथ जी आहे ती मेजर करतो आपण कशामध्ये,
मीटर मध्ये मेजर करतो, डिनोट करतो आपण लेटर स्मॉल एम. मास मेजर करतो किलोग्राम मध्ये, त्याला डिनोट करतो आपण केजी. के स्मॉल. फुल नेम लिहिताना कुठलं युनिट असेल जेव्हा त्याचं पूर्ण नाव तुम्ही लिहिता, जसं मीटर पूर्ण लिहिताय, किलोग्राम पूर्ण लिहिताय, तर पहिलं लेटर नेहमी स्मॉलच पाहिजे. रूल आहे आपले सिंपल, आपण ते जे कन्व्हेन्शन बनवलेलं आहे सायन्समध्ये ते आपल्याला फॉलो करायचं. त्यानंतर टाइम जो आहे तो कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंड डिनोट करणार आहे लेटर एस. टेम्परेचरचं युनिट डिग्री सेल्सिअस काही जण म्हणतात पण नाही, टेम्परेचरचं एसआय युनिट जे आहे इट इज अ केल्विन, आणि तो दाखवतो आपण कॅपिटल लेटर के. आता इथं जर बघितला केल्विन लिहिताना के स्मॉलच पाहिजे, लक्षात ठेवा, के कॅपिटल लिहत नाही. युनिटचं फुल नाव लिहिताना नेहमी आपण स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं, कॅपिटलनं नाही. तर केल्विन सायंटिस्टचं नाव आहे तरीही स्मॉल लेटरनंच लिहितो. बुकमध्ये आहे, तुम्ही एकदा जाऊन वाचू शकता, कन्व्हेन्शन फॉर रायटिंग युनिट्स आहे आपल्या पॉईंट, तो बुकमध्ये. आता बुकमध्ये कधी मी का जास्त डीपमध्ये जात नाही, कारण एक्झामला त्याच्यावर फारच कमी क्वेश्चन असतात, कधी क्वेश्चन नसतात, म्हणून मी तिकडे जात नाही कन्व्हेन्शनकडं. इलेक्ट्रिक करंट आपण मेजर करतो अँपियर मध्ये. आता परत बघा, अँपियर सायंटिस्टचं नाव आहे, पण मी लेटर स्टार्ट करतो स्मॉल ई पासून, कॅपिटल लिहत नाही. पण युनिट लिहिताना का लिहिणार, कॅपिटल ए. जर सायंटिस्टच्या नावावरून असेल तर स्मॉल लेटर सिम्बॉल लिहिताना कॅपिटल लिहितो, पण पूर्ण नाव आपण स्मॉल मध्येच लिहितो. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल, आणि त्याला आपण सिम्बॉल मध्ये लिहितो MOL. आणि लास्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचं युनिट आहे कॅन्डेला, त्याला आपण लिहितो CD. हे तुम्ही मोरवर बघितलं, सगळ्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलं गेलं असेल, माहित आहे, म्हणून मी थोडासा फास्ट चालतो. मेन जो कंटेंट आहे आपला डायमेन्शन, आणि तिथं मला फास्ट जायचं आहे, तिथं मी थोडासा स्लो घेईन. ओके, हे लक्षात ठेवताय तुम्ही. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, आणि त्यांची युनिट लक्षात ठेवायची. आता याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो, MCQ देतील तुम्हाला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये असं विचारतील विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल. मग 4 ऑप्शन असे असतील, त्यातले एक कुठली तरी क्वांटिटी फंडामेंटल असेल, बाकीच्या 3 नसतील, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. मग आयडेंटिफाय कधी करता येणार आहे, जर तुम्हाला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी माहित असतील तर. ओके, सिंपल आहे, कळतंय. मग नेक्स्ट जो आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी झाली. दुसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, आता याची डेफिनेशन तुम्हीच तयार करायची आहे. कशी करायची, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन आहे, थोडासा एक वर्ड बदलायचा, डिराइव्ड क्वांटिटी डेफिनेशन तयार होईल. आणि जशी मी सांगतो तसं लिहिला तरी 100% तुम्हाला मार्क देते. काय सांगितलं, अ फिजिकल क्वांटिटी विच, आता इथं आपण काय लिहिलेलं, डू नॉट डिपेंड लिहिलेलं, फक्त तिकडे काय येणार आहे, विच डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. हीच डेफिनेशन आहे. आता इथं जो आपण डू नॉट लिहिलाय, फक्त काय करणार, अ फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मी डेफिनेशन लिहत नाही, तुम्ही लिहायचे इथं. ओके, कळतंय. फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल समजा फोर्स आहे, बॉडीवर लागणारा फोर्स तुम्हाला मेजर करायचा आहे, तर फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू एक्सलरेशन. मग जर तुम्हाला फोर्स कॅल्क्युलेट करायचा तर 2 गोष्टीवर डिपेंड आहे, एक तर मास पण तुम्हाला माहित पाहिजे, प्लस एक्सलरेशन पण माहित पाहिजे, तेव्हा तुम्ही काय करू शकता, फोर्स कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे फोर्स 2 गोष्टीवर डिपेंड आहे, डायरेक्टली तुम्हाला मेजर करता येणार नाहीये. त्यानंतर समजा मोमेंटम घेतला, मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी, मग त्यासाठी तुम्हाला मास पण माहित पाहिजे, व्हेलॉसिटी पण माहित पाहिजे, तर तुम्ही मोमेंटम काढू शकता. कळतंय. अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला डायरेक्ट मेजर करता येत नाही, बाकीच्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असेल, तर त्याला आपण म्हणतो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड म्हणजे बनवलंय कशापासून, फंडामेंटलच्या कॉम्बिनेशन पासून आपण काय बनवलेलं आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता या 7 फिजिकल क्वांटिटी आहेत, यांना सोडून राहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या काय असणार आहे, डिराइव्ड असणार आहेत. फक्त एक 2 क्वांटिटी आहेत, त्यांना आपण सप्लिमेंटरी म्हणतो, एक प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. या 7 फिजिकल क्वांटिटी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, यांना दोघांना सोडला तर जितक्या फिजिकल क्वांटिटी येणार आहेत त्या सगळ्या काय असणार आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी असणार. कळतंय. मग भरपूर आहेत, मी सगळ्यांचे एक्झाम्पल लिहत नाही. या 7ला सोडून, प्लेन अँगल सॉलिड अँगल सोडून जितक्या काही तुम्हाला येतात त्या सगळ्या काय असणार आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी.
कळतंय? आणि एक लास्ट पॉईंट आपण जाऊयात शॉर्टमध्ये. व्हिडिओ तसा भरपूर मोठे करायचे नाहीत मला, कारण तुम्ही बघत बघत बोर व्हायला नको. छोटे छोटे व्हिडिओज ठेवणार आहे मी जास्त करून. नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यातला, काय काय बघितलं आपण? युनिटचे डेफिनेशन, 1 मार्काला क्वेश्चन येतो. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, दोघांच्या डेफिनेशन प्लस काय करायचे, फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवायचे, कुठल्या कुठल्या आहेत त्यांचे युनिट लक्षात ठेवायचे. पहिलाच एमसीक्यू बुक मधला याच्यावर डिपेंड आहे, तुम्ही जाऊन थोडंसं बघा तिथं. मग त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट जो पॉइंट आहे, इट इज अ सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिट, एक 2 युनिट आहेत, त्यांना आपण फंडामेंटल आणि डिराइव्ह या कॅटेगरीत ठेवलं नाही, त्यांना आपण सेपरेट ठेवलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल 2 क्वांटिटी, पहिला आहे प्लेन अँगल. फर्स्ट इज अ प्लेन अँगल, लेटर थिटानं आपण त्याला डिनोट करतो. आणि आजपर्यंत 10th स्टँडर्ड पर्यंत जे तुम्ही अँगल्स बघत आलाय, अँगल जो मेजर केला इट इज अ प्लेन अँगल. 2 डायमेन्शन मध्ये ड्रॉ केलेला कुठलाही अँगल असतो प्लेन अँगल. आता ब्लॅकबोर्ड हा प्लेन आहे, याच्यावर तुम्ही जर अँगल ड्रॉ केला तर त्याला तुम्ही म्हणता प्लेन अँगल. मग आता प्लेन अँगल कसा ड्रॉ करू शकता बघा. समजा मी असा एक सर्कल काढला, हा त्याचा सेंटर आहे आणि एक छोटीशी मी आर्क इथे घेतली डीएस. जसं 11च्या फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं असेल पार्ट 1च्या अँगल आणि मेजरमेंट मध्ये. तर हा जो आहे याला तुम्ही म्हणता आर्क लेंथ टीएस. अँगल जो आहे तो स्मॉल अँगल घेतो, त्याला म्हणतो मी डी थिटा. आणि या सर्कल आहे त्याची रेडियस काय असणार आहे, आर असणार आहे. आता ही डायग्राम लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन तयार करता येते. जिथं जिथं फॉर्म्युला आहेत तिथं तिथं आपण पाठ करत बसायचं नाही, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरून फक्त रीड करून आपल्याला डेफिनेशन लिहिता येते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असाल जसं मॅथ्स मध्ये या तिघांच्या मध्ये रिलेशन आहे, आर्क लेंथ, अँगल आणि रेडियस. तर रिलेशन काय आहे, डीएस इज इक्वल टू आर डी थिटा असं रिलेशन आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे थिटाचा, मग आर ला मी इकडे डिवाइड करतो, काय होणार आहे डीएस, हा आर इकडे गेला तर किती येणार आहे डीएस अपॉन आर. आणि ही कशाची व्हॅल्यू आली हो, डी थिटाची व्हॅल्यू आली. हाच फॉर्म्युला मी लिहिलाय, फक्त आर ला डिवाइड केलाय. तर डी थिटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. करेक्ट आहे, हा फॉर्म्युला तयार झाला. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेफिनेशन लिहायची. कसं लिहू शकतो डेफिनेशन आपण, द प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, रेशो म्हणजे काय भागाकार, डिव्हिजन. द प्लेन अँगल इज द रेशो ऑफ आर्क लेंथ ऑफ सर्कल, हा सर्कल आहे, सर्कलची आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल. भागाकार आहे दोघांचा, कुणाचा आर्क लेंथ आणि रेडियसचा. मग याला लिहू शकता कसं बघा, द प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज, द प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ भागाकार कुणाचा, आर्क लेंथ ऑफ अ सर्कल, आर्क लेंथ ऑफ अ सर्कल टू द काय रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल. कळतं, एकदम सिंपल डेफिनेशन. जिथं जिथं फॉर्म्युले जाईल तिथं पाठांतराला जायचं नाही, तिथं फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिसतो तुम्हाला, फक्त फॉर्म्युला रीड करत जायचं. फॉर्म्युला बोलतो तुमच्याशी, काय सांगतो, दिस इज अ प्लेन अँगल, द प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज द रेशो भागाकार, द रेशो ऑफ आर्क लेंथ ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. तेवढीच डेफिनेशन आहे, तीच तुम्हाला लिहायची आहे. मग जर तुम्हाला टोटल प्लेन अँगल पाहिजे, टोटल प्लेन अँगल, टोटल म्हणजे सगळा प्लेन अँगल, हा छोटासा मी अँगल घेतलेला, समजा मला हा सगळाच अँगल पाहिजे, बरोबर, सगळाच अँगल पाहिजे असेल तर मला सगळी आर्क घ्यायला पाहिजे, अशी कंप्लीट आर्क घ्यायला पाहिजे. मग टोटल अँगल थिटा जो आहे कसा मी लिहू शकतो, सगळा जर मी आर्क घेतला तर त्याला मी यस लिहितो डिवायडेड बाय आर. यस म्हणजे काय, सर्कम्फरन्स घेतोय मी. बघा इथून चालू केला, एक कंप्लीट सर्कल घेतला तर याला आपण म्हणतो सर्कम्फरन्स, परिघ मराठीत सांगायचं तर परिघ. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, सर्कम्फरन्स किती असतो सगळ्यांना माहित आहे, 2π r. आणि डिवाइडला काय आहे बघा, भागाकार किती आहे आर, आर आणि आर कॅन्सल असेल किती येणार आहे 2π. म्हणजे टोटल प्लेन अँगल, टोटल एक प्लेन अँगल किती असतो 2π. आणि पायची व्हॅल्यू मॅथ्स वरून तुम्हाला माहित आहे, पायची व्हॅल्यू असते 180. 180 गुणिले 2 किती हो 360 डिग्री. आणि हे तुम्हाला 10वी पासून माहित आहे, एक सर्कल जर आपण कंप्लीट घेतोय तर त्याची व्हॅल्यू किती असते 360 डिग्री. आणि हा जो प्लेन अँगल आहे याचं युनिट विचारतात तुम्हाला, कशामध्ये मेजर करतो आपण, रॅडियन. आणि स्मॉल शॉर्ट मध्ये त्याला आपण लिहितो RAD, रॅडियन. लक्षात ठेवा, प्लेन अँगल आपण मेजर कशामध्ये करतो, रॅडियन मध्ये करतो. आले का बघा लक्षात डेफिनेशन. आणि फक्त एक लास्ट 1-2 डेफिनेशन राहिलेत. हा झाला प्लेन अँगल, इट इज अ सप्लिमेंटरी युनिट, इट इज नॉट अ फंडामेंटल डिराइव्ड, इट इज अ
सप्लिमेंटरी युनिट. मला थोडीशी जागा पाहिजे इथं, अजून 1-2-3 पॉईंट आहेत आपले, ते कव्हर करूया आपण. झालं असेल तर इकडचा रफ करतो मी. तसं आजपर्यंत आपल्या एक्झामसाठी तरी कधी विचारलं नाही क्वेश्चन, पण डेफिनेशन विचारली जाऊ शकते. तर प्लेन अँगल तुम्ही लक्षात ठेवा, जास्त करून याचं युनिट विचारतात बघ प्लेन अँगलचं. दुसरा जो पॉइंट आहे, इट इज अ सॉलिड अँगल. दुसरा सप्लिमेंटरी युनिट आहे सॉलिड अँगल, आणि ते डिनोट करतो आपण लेटर. हे काय हो, काही विद्यार्थी म्हणतात ओहम आहे. इट इज नॉट ओहम, याला आपण म्हणतो ओमेगा. हा जो ग्रीक लेटर आहे, इट इज अ ओमेगा. ओहम म्हणायचं नाही. ओहम कधी म्हणायचं, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द युनिट ऑफ रेझिस्टन्स, रेझिस्टन्स कशामध्ये मेजर करतो, आर विचारलं, तर मग तुम्ही सांगणार की 10 ओहम. तिथं त्या ओमेगाला आपण काय दिलं, नाव दिलंय ओहम म्हणलंय. पण हा ओहम नाही आहे, दिस इज अ ओमेगा, कॅपिटल ओमेगा. स्मॉल ओमेगा आपण असा लिहितो, कॅपिटल ओमेगा आपण असा लिहितो. जे हे जे वर्ड्स वापरतो ना आपण, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, इटा, थेटा, ओटा, कॅपा, लॅम्बडा, म्यू, न्यू, भरपूर आहेत. मग हे ऍक्च्युली ग्रीक लेटरमध्ये अल्फाबेट्स आहेत. जसे इंग्लिशमध्ये ABCD आहे, तसे ग्रीकमध्ये जे ABCD आहे, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, मग ती ABCD आहे. मग त्यातला हा लेटर ओमेगा आहे, लक्षात ठेवा. माझा सॉलिड अँगल काय असणार आहे बघा. जसं आपण प्लेन अँगल सांगितला, प्लेन अँगल आहे 2 डायमेन्शन मध्ये. एखादा प्लेन दिलाय, प्लेन मध्ये जर तुम्ही अँगल ड्रॉ केला, इट इज अ सिम्पल प्लेन अँगल. सॉलिड मध्ये, सॉरी, स्पेस मध्ये जर तुम्ही ड्रॉ केला, 3 डायमेन्शन जर तुम्ही कन्सिडर केला, तर त्याला आपण म्हणतो सॉलिड अँगल. म्हणजे प्लेन अँगलचा 3 डायमेन्शन अॅनालॉग म्हणजे काय असतो, सॉलिड अँगल असतो. 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला अँगल विचार करायचा आहे, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, सॉलिड अँगल. आणि त्याची डेफिनेशन पण अशीच तयार करणार आपण फॉर्म्युल्यावरून. तर आता इथं तुम्हाला विचार करायचा एक स्पियर, गोल असा अज्युम करा, एक स्पियर अज्युम करा. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला माहित आहे कलिंगड आपण खात असतो, चांगलं असतं. मग तो तुम्ही दुकानदाराकडे गेला, तो दाखवतो तुम्हाला की आता पिकलेला आहे का नाही. एक तर वाजवून बघतं, वाजून काही कळत नसते एकतर. मग तो काय करतो, नाईफ घेतो आणि नाईफनं काय करतो, एक कट करतो आणि एक छोटासा पार्ट तो असा काढतो बघा कलिंगड पासून. मग तो जो ऍक्च्युअली पार्ट, तो कोन तयार होतो, इट इज अ सॉलिड अँगल. 3 डायमेन्शन मधला जो अँगल असणार आहे तो सिंपल असणार. मी जर डायग्राम दाखवायची म्हटली, समजा हा स्पियर आहे आणि या स्पियरचा सेंटर इथं आहे आणि कलिंगड असं समजा की याचा तुम्ही छोटासा समजा एक असा पार्ट कट केला, या कलिंगडचा छोटासा पार्ट कट केलाय आणि तो सेंटर बरोबर असा काहीतरी अँगल करतोय, असं समजा असा काहीतरी अँगल करतोय आणि तो इथून तुम्ही असा काढला बाहेर. मग तो जो अँगल तयार होतो असा सेंटरला, कोन तयार होतो बघा असा. मग तो जो कोन असणार आहे, इथं जो अँगल तयार होतो, इट इज कॉल्ड ॲज अ सॉलिड अँगल. मग आता याला तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये विचार करायला पाहिजे. कलिंगड विचार करा, बेस्ट आहे ते एक्झाम्पल कळायला, की सेंटर पासून जो तुम्ही पार्ट काढणार असा छोटासा होत जातो सेंटरला, तो जो अँगल तयार होणार आहे इथं मध्ये, इट इज अ सॉलिड अँगल. इट इज कॉल्ड ॲज अ डी ओमेगा. तर स्मॉल आहे, सगळा अँगल घेतलेला नाहीये, म्हणून मी वर्ड वापरतो डी. भरपूर वेळा तुम्हाला असे वर्ड्स दिसतील बघा, DX, DY, DW. पण हे डी कधी वापरतो, एकदम स्मॉल पार्ट जर आपण घेतला असेल एखाद्या फंक्शनचा, तर त्याला डी वापरतो. हे मॅथ्स मध्ये येईल, नंतर तुम्हाला मॅथ्स मध्ये सांगितलं जाईल. मग आता समजा हा जो अँगल घेतलाय, त्याची डेफिनेशन आपण तयार करूया. कशी करणार, हा जो मी छोटासा पोर्शन कट केलाय, स्पियरचा एरिया जो कट केलाय, त्याचा एरिया मी म्हणतो DE. डी का स्मॉल घेतलाय. टोटल जर असता मी एरियाला ए म्हणला असता, पण त्याचा मी छोटासा पार्ट केलाय म्हणून DA. छोटासा अँगल आहे डी ओमेगा आणि दिस इज द रेडियस ऑफ स्पियर. स्पियरची रेडियस आहे. तर डी ओमेगा बघा कसा डिफाईन केलाय त्यांनी. डी ओमेगा इज डिफाईन्ड ॲज DA डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्ही डेफिनेशन द्या. कसं, सॉलिड अँगल इज डिफाईन्ड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ स्पियर. स्पियरचा छोटासा एरिया घेतलाय आपण. सॉलिड अँगल इज डिफाईन्ड ॲज द रेशो म्हणजे भागाकार, कुणाचा, द एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ सर्कल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. रेडियसचा काय, स्क्वेअर. एवढी सिंपल डेफिनेशन जसं मगाशी लिहिलंय इथं पण लिहूया. इट इज डिफाईन्ड ॲज, द सॉलिड अँगल इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ स्पियर. स्पियरचा पूर्ण पार्ट आहे, त्याच्यात छोटासा एरिया आपण घेतलाय, टू द काय हो, खाली आहे स्क्वेअर ऑफ रेडियस. फक्त रेडियस नाही आहे, इथं रेडियस होती, इथं रेडियसचा
स्क्वेअर आहे. सिंपल डेफिनेशन. अशा भरपूर डेफिनेशन तुम्हाला मिळतील. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, डेफिनेशन तुम्हाला लिहिता येतं. सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ अ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ अ स्पियर. पाहिजे असेल स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पियरची रेडियस. करेक्ट आहे. मग आता जर तुम्हाला टोटल अँगल, जसं इथं आपण सांगितलं टोटल प्लेन अँगल किती असतो 2π 360 डिग्री, तर टोटल सॉलिड अँगल पण तुम्ही काढू शकता. कसा? हा टोटल एरिया घ्या, स्पियरचा सगळा एरिया घेतला, स्पियर गोलचा सगळा एरिया जर तुम्ही घेतला तर तो एरिया असतो 4π r² टोटल एरिया. आणि खाली किती आहे? r² कॅन्सल, आन्सर किती येणार आहे? 4π. आणि पायची व्हॅल्यू असते 180. तर हा जो अँगल आहे तो किती येतो? 720 डिग्री. टोटल सॉलिड अँगल असतो 720. टोटल प्लेन अँगल 360 होता, टोटल सॉलिड अँगल असतो 360 डिग्री. आणि याचं युनिट, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन, याच्यावर भरपूर क्वेश्चन आलेला आहे. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. स्टेरेडियन सॉलिड अँगलला आपण युनिट लक्षात ठेवायचं, याच्यावर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. इट इज अ स्टेरेडियन. प्लेन अँगलचं युनिट आहे रेडियन, सॉलिड अँगलचं युनिट असतं स्टेरेडियन. कळालं? आता आपण काय काय बघितलं? युनिटची डेफिनेशन करायची चांगली. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे युनिट नंतर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत टोटल 7, त्या लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 2 सप्लिमेंटरी, एक प्लेन अँगल, दुसरा सॉलिड अँगल. इथपर्यंत कळालं? फक्त 2 मिनिटात 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला सांगतो, म्हणजे आपला बेसिक जो इंट्रोडक्शन आहे तो कम्प्लीट होईल. मग नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्टली डायमेन्शन आपण चालू करू शकतो. फक्त 2 मार्काला एकदा आलेला क्वेश्चन आहे एक्झामला, त्याच्यामुळे सांगतोय मी तुम्हाला. एक्सेप्ट केलं नव्हतं कोणी, पण इतका सिंपल क्वेश्चन होता. माहित होतं मुलांना, पण त्यांना कळालं नाही की ऍक्च्युली लिहायचं काय होतं. सिंपल क्वेश्चन असतो. क्वेश्चन काय होता? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम ऑफ युनिट्स? व्हॉट आर दी different types of units of system of units, different types of system of unit. युनिटच्या वेगवेगळ्या सिस्टम्स काय आहेत सांगा. 4 सिस्टम्स आहेत, त्यांची फक्त नावं लिहायची होती 2 मार्कात. इतका सिंपल क्वेश्चन होता, त्यामुळे तो क्वेश्चन परत आला तर तुम्हाला लिहिता यावं म्हणून मी सांगतोय. आता जसं की आपण सांगितलं युनिट काय आहेत ते आपण डिफाईन केलं डिटेलमध्ये. पण होत कसं होतं की प्रत्येक समजा एखादी कंट्री आहे, स्वतःचे आपापले युनिट त्यांनी बनवले, तर प्रॉब्लेम जेव्हा व्हायचा की समजा 2 कंट्री, ऑस्ट्रेलियामध्ये एक रिसर्च चालू आहे, त्यांनी काहीतरी युनिट यूज केलं, ब्रिटिश लोकांनी वेगळं युनिट यूज केलं, इंडियाच्या लोकांनी वेगळं युनिट यूज केलं. आणि जेव्हा आयडिया शेअर करायची वेळ येत होती, एकत्र येऊन आपल्याला स्टडी करायचा आहे, तेव्हा येणार प्रॉब्लेम की ऍक्च्युअल कुठलं युनिट वापरू. कारण आपण माहित आहे मास तिकडे मेजर करतो कशामध्ये? केजी मध्ये करतो, किलोग्राम मध्ये. ब्रिटिश लोक पाऊंड मध्ये मेजर करतात. कधी तुम्ही WWF मध्ये बघितलं असाल तर रेसलर त्यांचं वजन पाऊंड मध्ये दिलं जायचं, किंवा लहान बाळाचं वेट सुद्धा आपण पाऊंड मध्ये सांगतो. जन्मलेलं बाळ असं छोटंसं, तिथं पाऊंड मध्ये सांगितलं जातं. आणि त्यानंतर समजा आपण लेंथ मेजर करतोय, कशामध्ये? मीटर मध्ये मेजर करतोय, तर ब्रिटिश लोक मोस्ट ऑफ द अजून सुद्धा ते फूट वापरतात, 1 फूट 2 फूट. मग प्रॉब्लेम कुठं होतं? जेव्हा आयडिया एक्सचेंज करायचा प्रॉब्लेम होत असतात, जेव्हा आयडिया एक्सचेंज करायचं की हा सांगा तुम्ही काय रिसर्च केलाय, आम्ही रिसर्च केलाय, एकत्र बसून काहीतरी डिस्कस करायचंय, तेव्हा प्रॉब्लेम येतो की प्रत्येक वेळी मला किलोग्राम टू पाऊंड मध्ये विचार करायला लागणार आहे. जसं आपल्याला किलोमीटरचा अंदाज आहे की समजा इथून आपण समजलं की बिंदू चौकातून दसरा चौक किती किलोमीटर आहे, आपल्याला अंदाज आहे. पण तेच ब्रिटिश लोक मोस्टली आता माइल्स मध्ये बोलतात. माइल्स आपल्याला अंदाज इतका नाहीये. जसं आपण सांगू शकतो एखादा डिस्टन्स किलोमीटर मध्ये आपल्याला सेन्स आहे, माइल्स मध्ये इतका आपल्याला सेन्स नाहीये. मग प्रत्येक वेळी आपल्याला कन्वर्ट करावं लागतं किलोमीटर मध्ये, मग यूज करणार. मग प्रॉब्लेम असा होत होता की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपली सिस्टीम यूज करत होता. मग अशा प्रॉब्लेमला फेस नाही करायचं म्हणून सायंटिस्टने काय केलं की एक सिस्टीम बनवायचं ठरवलं. आणि शेवटी त्यांनी एक सिस्टीम बनवली ज्याला आपण सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स म्हणतो, जी आता आपण यूज करतो सगळीकडे. पण त्याच्या आधी 4 टाईपच्या सिस्टीम्स आहेत आपल्याकडे. एकदम सिंपल सांगायचं झालं तर पहिली जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो MKS सिस्टीम. दुसरी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो CGS सिस्टीम. तिसरी आहे FPS. आणि चौथी सिस्टीम आहे येस. एक्झाम मध्ये जरी विचारलं तर फक्त 4 जणांची नावं लिहायची. देर आर 4 टाईप ऑफ डिफरंट सिस्टीम. अजून बनवू शकता तुम्ही. आता आपल्याकडे या 4 आहेत. आता MKS स्टँड्स फॉर, आता MKS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? MKS स्टँड्स फॉर मीटर, किलोग्राम,
सेकंद, मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये लेंथ, मास आणि टाइम कसं मेजर करतो आपण, त्यानुसार आपण त्याचे शॉर्ट फॉर्म मध्ये नाव बनवले, त्याला आपण म्हणतो MKS सिस्टीम, मीटर किलोग्राम सेकंद सिस्टीम. म्हणजे या सिस्टीम मध्ये लेंथ मीटर मध्ये मेजर केली जाईल, मास किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये मेजर केला जाईल. याला आपण म्हणतो MKS सिस्टीम. तसं CGS सिस्टीम आहे. CGS मध्ये आपण सेंटीमीटर मध्ये डिस्टन्स मेजर करतो, सेंटीमीटर, मास मेजर करतो ग्राम मध्ये आणि टाइम काय मेजर करतो आपण सेकंद मध्ये. सेंटीमीटर ग्राम सेकंद सिस्टीम, इट इज अ CGS. राहिला FES सिस्टीम. ब्रिटिश लोक भरपूर यूज करतात याचा. FES म्हणजे फूट पाऊंड आणि सेकंड सिस्टीम. सिंपल आहे. लेंथ फूट मध्ये मेजर करतात, मास ते पाऊंड मध्ये करतात आणि टाइम मोस्टली सगळ्याकडे सेकंद राहतो. आणि याचं जर तुम्हाला कन्व्हर्जन माहित पाहिजे असेल, 1 पाऊंड तर लक्षात ठेवा 2.2 पाऊंड, पाऊंडला LB लिहितो आपण, इज इक्वल टू 1 किलो. म्हणजे 220 पाऊंड झाला तर तो 100 किलो होतो. लहानपणी आम्ही त्या कार्डून खेळायचो WWFच्या, की जिथं भिक्षोचं वेट सांगितलं जायचं की 500 पाऊंड. आम्हाला वाटायचं अरे 500 पाऊंड म्हणजे 500 किलो आहे का तो? नाही, कन्व्हर्जन इथं पाऊंड मध्ये सांगितलं असं, त्याला 2.2 न डिवाइड करा, तुम्हाला किलो मध्ये मिळतं. म्हणजे 220 पाऊंड म्हणला तर ऍक्च्युली तो असणार आहे 100 किलोचा. म्हणजे 440 पाऊंड जर वेट सांगत असतील तर तो ऍक्च्युली 200 किलोचा. असं कन्व्हर्जन लक्षात ठेवा. आणि लास्टला हे प्रॉब्लेम येत होते की प्रत्येक जण आपापली वेगवेगळी सिस्टीम वापरतोय. मग सायंटिस्टने डिसाईड केलं नाही बाबा, वांदे करायचे नाहीत, एकत्र येऊया आणि डिसाईड करूया की कुठली सिस्टीम वापरणार. मग लास्टला त्याला आपण म्हणतो सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. मग जिथं आपण डिसाईड केलं की मीटर मध्येच आपण लेंथ मेजर करणार आहे, मास केजी मध्ये मेजर करणार. आता जे आपण फंडामेंटल युनिट सांगितले 7, ते सगळे SI युनिट आहे. जसं की आता तुम्हाला माहित आहे, टेम्परेचर आपण केल्विन मध्ये मेजर करतो, डिग्री मध्ये करतो, पण केल्विन हे SI युनिट आहे. कळतंय? ओके. हा 2 मार्काला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला इतकंच लिहायचं, देअर आर 4 टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स आणि 4 जणांची नावं, 2 मार्क. हे 2 मार्काला हा क्वेश्चन आलेला होता. आणि हे होतं इंट्रोडक्शन. यातून नाही म्हटले तर 4 ते 5 मार्काचा सिम्पल क्वेश्चन तयार होतात एक्झामला. तर हे तुम्ही चांगलं करून जावा. आणि नेक्स्ट लेक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट, जिथं आपण सांगणार आहे की ऍक्च्युली डायमेन्शन कसे कॅल्क्युलेट करायचे आणि डायमेन्शन राईट डाऊन कसे करायचे. आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरला असणार आहेत ऍप्लिकेशन. तितक्याच पार्टमध्ये मी हा जो पहिला पार्ट आहे आणि त्याच्यानंतरचा जो डायमेन्शनचा पार्ट आहे, याच्यामध्येच नाही म्हटलं तरी 10 मार्क तरी निवांत तुमचे 25 मार्काच्या युनिट टेस्टला येणार आहेत. इतक्यामध्ये सगळे कव्हर होणार आहेत. त्यामुळे 1-2-3 लेक्चर पहिले चांगलेच खा. ओके. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.